आमच्या सर्वांच्या आयुष्यात एका अशा माणसानं गारवा पेरला, कुछ लोग खामोश खडे रहते हैं. म्हणजे त्या माणसाचं आपल्या समोर एक चित्र साकार होतं की कुछ लोग खामोश खडे रहते हैं मगर जो लोग बड़े हैं वो बड़े रहते हैं. और ऐसे दरवेशों से मिलता है हमारा शिजरा जिनके कदमों में कई ताज पड़े रहते हैं. हेच नाही तर ते जेव्हा म्हणतात की छाती खुली तरीही पाठीत वार केला, दिलदार यार माझा तो लाजारा असावा. आणि इतकं सुंदर लाजतायत ना संजू भाऊ, बस तसंच अगदी अगदी तसंच इथं या आणि एक मस्त गझल सादर करा प्लीज. आपण टाळ्यांच्या गजरात, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. खरं तर आपला कौटुंबिक गझल मुशायरा असं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि बऱ्याच रोमॅन्टिक गझल पण झाल्या, तर त्यामुळे मी पण अगदीच हलकी फुलकी एक गझल घेतो. म्हणजे गंभीर लिहिणं हा स्वभाव जरी असला तरी थोडासा बाजूला ठेवतो आणि एक गझल सादर करतो. संक्रांत किंवा तिळगुळ तर आता नाही आहे, पण गझल मात्र तिळगुळाचीच घेतो. निमित्त. गालावरल्या गोड तिळाला सांग जरासे, गालावरल्या गोड तिळाला सांग जरासे, हलव्यासाठी कशास झुरणे व्यर्थ उसासे. क्या बात. गालावरल्या गोड तिळाला सांग जरासे, हलव्यासाठी कशास झुरणे व्यर्थ उसासे, जरा गोडवा माग गुळाला ओठांमधला. तुझ्यासाठी संगीता वहिनीच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. जरा गोडवा माग गुळाला ओठांमधला, तीळ गुळाचे निमित्त आणि किती खुलासे. क्या बात क्या बात. खरेच का ती गोड बोलते संक्रांतीला, खरेच का ती गोड बोलते संक्रांतीला, दिलाशासही किती द्यायचे पुन्हा दिलासे. तुझ्या छतावर तुझ्या पतंगी तुझाच मांजा, तुझ्या छतावर तुझ्या पतंगी तुझाच मांजा, मलाही कळते माझ्यासाठी तुझे हे फासे. तुझ्या छतावर तुझ्या पतंगी तुझाच मांजा, मलाही कळते माझ्यासाठी तुझे हे फासे. आणि हा शेवटचा शेर. ती मला काळजी घरी परतणाऱ्या पक्ष्यांची, मला काळजी घरी परतणाऱ्या पक्ष्यांची, आकाशातू नकोस फिरू उगाच वासे, आकाशातू नकोस फिरू उगाच वासे. धन्यवाद. खूप छान दादा. आणि